लाडकी बहीण योजना महिलांसाठी आनंदाची बातमी। सर्वात अगोदर मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे आणि याच खास दिवशी आज आपण एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत, ती म्हणजे मकर संक्रांत गोड, महिलांची संक्रांत गोड, सरकारचा निर्णय, लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा। 7व्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट, महिलांना मिळणार महत्त्वाची माहिती, त्याचबरोबर संक्रांतीनिमित्त मोठी अपडेट, मोठा निर्णय। सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेच्या आजच्या या अपडेटला, या माहितीला। त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल, तर सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर काय फायदा होतो, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसह सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी मदत होते। या योजना तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी आहेत। फक्त योजना माहीत नाही म्हणून आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही। त्यामुळे सरकारच्या नवनवीन योजना जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चला मग करा सबस्क्राईब। सुरुवात करूया व्हिडिओला। लाडकी बहीण योजना पाहू, महत्त्वपूर्ण अपडेट। तर पहा, महत्त्वाच्या अपडेटला सुरू करू। लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भात तर महत्त्वाची माहिती आहेच, परंतु त्याहूनही महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे काय, तर पहा, अर्जात जर काहीतरी गडबड असल्यानं असं तुम्हाला वाटत असेल, तर या ठिकाणी पहा, तुमच्या अर्जामध्ये काहीतरी गडबड असल्याने पैसे मिळण्यासाठी उशीर होत आहे। संक्रांतीपर्यंत 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल अशी चर्चा आहे। मात्र तुम्ही या निकषात बसत नसाल तर तुमच्याही खात्यावर पैसे येणार नाहीत। महत्त्वाचा पॅराग्राफ, महत्त्वाच्या 4 लाईन, यामध्ये लाडक्या बहिणींचं भवितव्य दडलेलं आहे। ते म्हणजे कसं, तर पहा, जर तुम्हाला आत्तापर्यंत डिसेंबरचा हप्ता आला नसेल, कुणाकुणाला डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांनी कमेंट करून सांगा, कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला डिसेंबरचे आले नसतील तर जानेवारीचा हप्ता मिळणार नाही। होय, डिसेंबरचे पैसे आत्तापर्यंत जर मिळाले नसतील तर नक्कीच तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार नाही, हे स्पष्ट होत आहे। ते कशावरून, तर अर्जाची पुनर्पडताळणी म्हणजेच रिचेकिंग सुरू झालेलं आहे आणि अर्जाच्या फेरपडताळणीमध्ये ज्या अर्जांच्या तक्रारी आहेत, तक्रारीयुक्त अर्ज पुन्हा पडताळण्यात येत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी पहा, पिवळं आणि केशरी रेशन कार्ड सोडता महिलांचे रेशन कार्ड जे आहे, बाकीचं जे रेशन कार्ड आहे, दुसरं रेशन कार्ड, पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या महिलांचे अर्ज जे आहेत ते तपासण्यात येणार आहेत। आणि तुमच्याकडे जरी रेशन कार्ड असं असेल आणि तुम्हाला आता डिसेंबरचे पैसे आले नसतील तर नक्कीच तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असणार आहे। जानेवारीच्या हप्त्याला तुम्हाला मुकायला लागू शकतं या ठिकाणी, कारण म्हणजे तुम्ही निकषात बसत नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे। 7वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही, त्याचमुळे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला इतका उशीर झाला आहे तरी पण आलेला नाही। मकर संक्रांती अगोदर 7वा हप्ता, या संदर्भातही माहिती आहे। व्हिडिओ कंटिन्यू करा, संपूर्ण माहिती क्लिअर होऊन जाईल। तर पहा, बेसिक निकष कोणते आहेत हेही बऱ्याच महिलांना माहीत नाही आणि याच निकषांच्या माध्यमातून अर्जांची पुनर्पडताळणी सुरू झालेली आहे। तर अगदी थोडक्यात आपण हे निकष जे आहेत ते ज्या महिलांना माहीत नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्यामुळे पाहू। तर पहा, पहिला सगळ्यात महत्त्वाचा निकष, तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं। 2.5 पेक्षा तुमचं जर वार्षिक उत्पन्न जास्त असेल तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अपात्र। पहिल्याच शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला निर्णय आहे। पहिल्या शासन निर्णयातील हा निकष आहे की 2.5 लाखाच्या वरचं उत्पन्न असेल, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे। त्यानंतरचा दुसरा आणि महत्त्वाचा निकष, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असावं, दोन्ही बँक खात्याशी लिंक असावं। तर पहा, या ठिकाणी आधार कार्ड जे आहे ते तुमचं
नंबर आधार कार्डशी पण लिंक पाहिजे आणि बँक खात्याशी पण लिंक पाहिजे, आधार DBT लिंक पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. अनेक माझ्या अशा महिला भगिनी आहेत ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता, पण त्यांना पैसे जमा झाले डिसेंबरमध्ये डायरेक्ट 9,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले. कशाचे 9,000? तर जुलैपासून ते डिसेंबरपर्यंतचे पैसे त्यांना सरकारने दिले. आणि इतका उशीर का झाला? तर त्यांचा आधार DBT लिंक नव्हतं, आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी नाहीत. आणि अशाही महिला आहेत ज्यांचा मोबाईल क्रमांक लिंक नसल्यामुळे त्यांना मेसेज आलेले नाहीत की पैसे आलेत की नाही. त्यामुळे आधार कार्डही लिंक पाहिजे आणि मोबाईल क्रमांकही तुमच्या अकाउंटला लिंक पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हप्ता आला की लगेच मेसेज पडतो आणि कळतं पैसे आले आहेत की नाही. आता सगळ्यात महत्त्वाची सूचना, ज्या महिलांना आणखीनही एकही रुपया आला नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. तर त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्हाला 10,500 रुपये खात्यावर येणार. हे 10,500 कशाचे? तर जुलैपासूनचे पैसे असणार आहेत. एकूण 7 हप्ते जानेवारीपर्यंतचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. डिसेंबरपर्यंतचे पैसे मिळालेले आहेत. आता जानेवारीच्या हप्त्यामध्ये महिलांना ज्यांना पैसे आलेले नव्हते अशा महिलांना मिळणार डायरेक्ट 10,500 रुपये, 7 हप्ते. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे अपडेट. त्यानंतरचा महत्त्वाचा निकष, लाभ घेणारी महिला जर लग्न होऊन महाराष्ट्राबाहेर या ठिकाणी पहा गेली तर तिचा अर्ज बाद होणार. महाराष्ट्राची रहिवासी असणारी महिला दुसऱ्या राज्यामध्ये तिचा विवाह झाला असेल तर तिचाही अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही. पण परराज्यातून महाराष्ट्रात आलेल्या महिलांना या योजनेचा लाभ सरकारने दिलेला आहे. कारण पहा, त्यानंतर महत्त्वाचा निकष म्हणजे कुटुंबात 4 चाकी वाहन असेल तर महिला अपात्र ठरणार. 4 चाकी वाहन कोणतं? ट्रॅक्टर वगळता इतर कोणतंही वाहन तुमच्या कुटुंबामध्ये असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर घरामध्ये सरकारी नोकरदार असेल, सरकारी नोकरदार महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. पेन्शनधारक असेल त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर इतर ज्या सरकारच्या योजना आहेत, नमो शेतकरी योजना आणि दुसऱ्या योजना, या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही लाभ घेत असाल तरी पण तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. असाही महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता 7वा हप्ता, आज संक्रांत 14 जानेवारी, महिलांच्या अकाउंटला आणखीनही पैसे आले नाहीत. मग या ठिकाणी पहा, कशावरून म्हणता येईल की सरकारने 7वा हप्ता खात्यामध्ये पाठवला. तुम्ही इतर ठिकाणी चर्चा पाहत असाल, व्हिडिओ पाहत असाल की 7वा हप्ता खात्यात आला, या 3 बँकेत आला, या 2 बँकेत आला, या 5 बँकेत आला. कुठंच आणखीन 7वा हप्ता आलेला नाही. 7व्या हप्त्याचा एकही रुपया महिलांच्या अकाउंटला जमा झालेला नाही. पैसे जमा होतील पण शेवटच्या आठवड्यामध्ये. तारीख ऑफिशियल पहा, 20 जानेवारीनंतर हे पैसे तुम्हाला मिळू शकतात. जानेवारीचा हप्ता तर 20 जानेवारी अगोदर पैसे आले तर नक्कीच तुम्हाला जेवढा आनंद होणार आहे तेवढा मला पण होणार आहे. या अगोदर जर पैसे येत असतील, त्या संदर्भातल्या काही अपडेट असतील, काही तारखा असतील, महत्त्वपूर्ण माहिती असेल तर ती चॅनलवर पाहायची असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.